मॉर्निंग. तर मी स्नेहा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एक गेट रेडी विथ मी शूट करते, कारण मी आज वेअर करणार आहे साडी. आणि साडी वेअर करते म्हटल्यावरती गेट रेडी विथ मी शूट करणं इज इम्पॉर्टंट फॉर मी ॲटलिस्ट. आणि त्यासोबतच मी एक नवीन क्रीम घेतली आहे. म्हणजे मी नेहमी एक गोल्डन ग्लो जी आहे माझी हायफनची ती वापरते, अदरवाईज BB क्रीम वापरते पॉन्ड्सची. पण मी एक नवीन क्रीम घेतली आहे जी सध्या खूप व्हायरल आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती. सो बघूया म्हटलं कशी आहे आणि कशी नाही. आणि काही गोष्टी व्हायरल असतात तर मी घेतेच, पण त्या माझ्या बजेटमध्ये असतील तरच मी घेते. सो पण ही माझ्या बजेटमध्ये होती म्हणून मी घेतली. आता ट्राय करूया की ती कशी लागणार, म्हणजे कशी लावल्यानंतर कशी दिसणार ती. कारण त्याच्याआधी नो मेकअप लुक येतो, म्हणजे तुम्हाला काही मेकअप करायची गरज नाही आहे, फक्त ते क्रीम लावलं की इज इनफ. मग तुम्ही लिपस्टिक अँड ऑल जे काही लावलं त्याच्यानंतर ते दॅट्स इट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. आधी विचार करते की आधी मेकअप करून घेऊ की साडी वेअर करू. टोटली कन्फ्यूज. सो आधी मी मेकअप करून घेते आणि मग मेकअपमध्ये काय फक्त क्रीम आणि लिपस्टिक आणि काजळ आणि आयलायनर, बस एवढंच. सो आधी ते पटापट करून घेऊया. ओके. सो मगाचपासून मी ज्या क्रीमबद्दल बोलत होती ती क्रीम पहिले अप्लाय करूया. आणि ती क्रीम आहे फेसेस कॅनडाची ही स्ट्रोक क्रीम, आणि ही रोज गोल्ड कलरची आहे. सो ती माझ्या स्किन टोनप्रमाणे मी घेतलेली आहे. तुमच्या स्किन टोनप्रमाणे मार्केटमध्ये जी अवेलेबल असेल ती घ्या. सो हे मी फर्स्ट टाईम अप्लाय करणार आहे. आणि याचं कसं माहिती आहे की हे तुम्हाला एक्स्ट्रा काही लावायची गरज लागत नाही हे अप्लाय केल्यानंतर. म्हणजे प्रायमरचं सुद्धा काम करतं, फाउंडेशनचं सुद्धा काम करतं आणि मॉइश्चरायझरचं सुद्धा हे काम करतं, असं हे कंपनी म्हणते. सो लेट्स ट्राय की हे खरंच तसं वाटतं का. आणि बाय द वे हे स्पॉन्सर नाही आहे, माझ्या पैशाने घेतलं आहे. आणि अजून मला स्पॉन्सर होणार नाही, कारण माझे सबस्क्रायबर अजून वाढले नाही आहे. म्हणून प्लीज माझे सबस्क्रायबर वाढवा, जेणेकरून मला पेड प्रमोशन भेटतील. उघडत का नाही आहे. मी सुद्धा फर्स्ट टाईमच करते. सो मी थोडं थोडं घेऊन लावणार, म्हणजे मला आयडिया नाही आहे. सो उगाच ओव्हर नको व्हायला. ओके. सो फायनली अप्लाय करून झालेलं आहे. आय डोंट नो काही चेंजेस आहेत की नाही, बट मला असं काही फरक जाणवत नाही आहे. तुम्हाला दिसतोय का सांगा मला प्लीज. आणि हे नॉर्मली असंच अप्लाय करतात, त्याच्यावरती काहीच लावत नाही आणि त्यांचा फेस तरी शाईन करतो. माझं का नाही करत आहे, करतोय गस थोडा थोडा. ओके. आता नेक्स्ट मी वापरणार आहे फेसेस कॅनडाचीच लिपस्टिक कोको क्रश, कारण ते जसं करतात तसंच मी पण घालणार आहे. सो लेट्स सी की हे तसंच वाटतं का. आणि ते कोको क्रशचं ॲक्च्युली तुम्हाला सांगते मी की हा शेड खरंच खूप अमेझिंग आहे त्यांचा, कारण याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. खूप अमेझिंग आहे ही लिपस्टिक, मला आवडली आहे. सो ते लोक आधी लिप्सवर लावतात, मग चिक इथे लावतात, त्याला काय म्हणतात, चिकवरती, आणि मग इथे लावतात. सो पण हे एवढं मॅट फिनिश आहे, मग कसं काय ते करतात काय माहिती, पण बघू. एक सांगू का, हे सगळं करायच्या नादात मी हे सांगायचं विसरले की मी साडी कोणती नेसणार आहे. दाखवेन ते पण. सो आधी हे करून घेऊया. सो हे लिप्सवर जास्त मी नाही लावलं आहे, तो मी गालावरती लावते आता. ते दाखवतात तसंच करते, एक्स्ट्रा काय नाही करत. थोडा थोडा ग्लो करतोय फेस. आहे का. माकड होणार नाही ना. नाही. नो हे प्रॉपर, पण आत्ता मला असं वाटतं की थोडासा ग्लो जाणवतोय. मी आता फॅन खाली बसलेला थोडा गरम कमी होईल, मला असं वाटतंय, खूप गरम होतं आहे. सो हे असं ओव्हरऑल आहे आणि हे छान नुसतं मिक्स झालं आहे. आय थिंक कॅमेरामध्ये मे बी जास्त लाल लाल वाटत असेल, पण ते नाही आहे. आणि थोडं प्रॉपर मी करून येते, मिररमध्ये जाऊन बघून येते. पण आणि काजळ आयलायनरसुद्धा लावून येते. पण तिथे जायच्या आधी तुम्हाला दाखवून देते की साडी कोणती वेअर करणार आहे, आणि ती स्वतः पटकन वेअर करून येते. एक मिनटं.
ओके, सो ही आहे ती साडी जी मी वेअर करणार आहे आणि याचा मला बॉर्डर खूप आवडतो. सो ही पटकन वेअर करून घेते आणि काजळ आणि आयलायनरसुद्धा लावून येते. तोपर्यंत स्टे ट्यून. तर गाईज फायनली मी रेडी झालेली आहे आणि खूप छान वाटतं, तुम्ही बघा. आणि याचा पदर मला खूप आवडतो. ही साडी माझी फेवरेट आहे ॲक्च्युली. रेड कलरची असेल तरीसुद्धा माझी ही पर्सनल फेवरेट आहे आणि छान वाटते ना. प्लीज मला सांगा कसं वाटतंय. मी डायरेक्टच रेडी होऊन आले, मी सगळी ज्वेलरी पण घातली आणि हे नेकलेस मी लास्ट टाइम पण घातला होता ना, हा खूप छान वाटतं. सगळं सोबर वाटतं आणि सगळ्या साडींवरती सुंदर वाटतो तो बाय. आणि येस, दिस वॉज इट. आणि ही क्रीम जी आहे ना ती बघा, आता ऊन पडते किती छान शाईन करते फेसवरती. सो अमेझिंग आहे ही. चेहरा ओव्हरऑल असा उजळला आहे आणि खूप सुंदर वाटतंय. सो येस, दिस वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि ही क्रीम लाईट कलर खरंच खूप छान वाटते, हे बघा. आणि येस, कशी वाटते मी सुद्धा हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि झालं माझं गेट रेडी विथ मी. आता या व्हिडिओला मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.